रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक वाहने. रत्नागिरी पोलीस हायटेक. रत्नागिरी पोलीस आता हायटेक बनत चालले. सोमवारी रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली आहेत, ज्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या कामाची गतिमानता अधिक वाढणार आहे. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन निधीतून ही वाहने पोलीस दलाला मिळाली आहेत. या नवीन वाहनांमुळे पोलीस दलाला गस्त, शीघ्र कृती दल आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे. त्यावेळीपासून माझी नाळ ही पोलिसांची जुळलेली आहे. आज पोलिसांचा असणारा ताफा, शासनाने दिलेली सिक्युरिटी, त्याच्या पलीकडे पोलिसांच्या हृदयात जाऊन जर आपण बघितलं तर ते आमच्यासाठी जे कष्ट घेत आहेत, जनतेसाठी जे कष्ट घेतात बघाटे साहेब, ते आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. असंच एकदा 3-3.5 वर्षापूर्वी ज्यावेळी गुवाहाटीला आम्ही जायचा निर्णय घेतला आणि माझ्यावर हल्ला झाला पुण्यामध्ये, तर आता माझ्यावर एसपीओ आता भरपूर आहेत झेड असल्यामुळं, पण त्यावेळी 2 एसपीओ माझ्याबरोबर होते. ते स्वतःच्या जीवाची बाजी लावून ज्या पद्धतीने त्यांनी मला वाचवलं होतं, त्याच्यामुळं पोलिसांना आम्ही संरक्षण देणं देखील तेवढंच खबरदारीचं आहे. आणि म्हणून ज्या ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे गाड्या मागता, परवा तुम्ही सीसी कॅमेरे मागितले, ते देखील आजच मंजूर झाली असे मी जाहीर करतो. त्याच्यासाठी पुढच्या 31 मार्च नंतर 4.5 कोटी रुपये डीपीसी मधून आपल्याला दिले जातील. पण खाकीमध्ये देखील माणुसकी असते. अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं. 1% विषय सोडून द्या, परंतु 99% खाकी वर्दीतली सगळी लोक ही आपल्या राज्याशी, आपल्या देशाशी आणि वैयक्तिक ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या खाताशी प्रचंड पद्धतीने इमारतदार असतात. हा माझा 25 ते 30 वर्षातला अतिशय महत्वाचा अनुभव आहे. आज सगळ्या गाड्या बघत असताना तर मला देखील बरं एवढ्यासाठीच वाटतं की मी ह्या 25 गाड्या देऊ शकलो. म्हणजे एक काळ असा होता की 25,000 रुपयाचा निधी जर मला मागायचा असायचा तर मला दुसऱ्या मंत्र्याकडे जावं लागायचं. त्याच्या माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. आणि याची सुरुवात ही सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना केली. आपण जर माहिती काढली तर सिंधुदुर्गमध्ये देखील असाच एक प्रसंग उभा राहिला. गेडाम दीक्षित तिथले एसपी होते, डीपीओ, पीआय, आमचे सर्व अधिकारी व अंमलदार. आज म्हणजे खूप माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे की बऱ्याच वर्षानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला एवढ्या अद्ययावत गाड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मी पालकमंत्री साहेबांचा खूप खूप आभारी आहे की अशा प्रकारच्या एवढ्या 4 व्हील ड्राईव्ह रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस स्टेशनसाठी वापरायला त्यांनी आपल्याला ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या प्रकारे एकही शब्द म्हणजे मी आल्यापासून मी म्हणेल की मी खूप सुखी आहे एसपी असेल पूर्ण राज्यामध्ये की माझे पालकमंत्री, मी नाही हा शब्दच ऐकलेला नाही. मी तर असं म्हणेल की म्हणजे मुद्दाम सर समोर बसलेले म्हणून नाही, मागे पण आम्ही आपली नेहमी स्तुती करतो की पालकमंत्री साहेब म्हणजे एकदम स्ट्रेसफुल जी लाईफ असते पोलिसाच्या जीवनामधली, तर ते एवढे पाठीशी उभे असतात खंबीरपणे की ती स्ट्रेसफुल लाईफ मधला ते स्ट्रेस निघून जातो.